हे चालले धुक्यातून परिक्रमावासी. प्रचंड धुका आहे. सूर्योदय झालेला आहे. 8 वाजले तरी धुके कमी व्हायला तयार नाही. थंडी भरपूर आहे. हे वाटाण्याचं शेत. हे सर्व वाटाणा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. 4-4, 5-5 एकरावर वाटाण्याची शेती आहे. मध्य प्रदेशच्या समृद्ध जमिनीमध्ये वाटाणा, तूर मोठ्या प्रमाणात दिसते. त्यानंतर ऊस आहे. याशिवाय मसूर मोठ्या प्रमाणात चाललेली परिक्रमावासी. आणि ही हरभऱ्याची शेती. संपूर्ण हरभरा आहे. या डोंगरावर सर्व हरभरा केलेला आपल्याला दिसतोय. मध्य प्रदेशची शेती ही गहू हरभऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यातला हा प्रकार. एकही जागा रिकामी सोडलेली दिसत नाही. पिकही बहारदार आहेत. नजाराही सुंदर आहे. नर्मदे हर. ही मसुराची शेती आहे. सुंदर डोंगर उतारावर हिरवगार मसूर आणि त्याच्या शेजारी हरभरा अशी पिकं पाहायला मिळतात. काय वाटतं तुम्हाला मसूर शेती? जास्तीत जास्त जागेचा फायदा घेण्याचा प्रयत्न आहे. नर्मदेच्या पाण्यामुळे त्यांना शक्य झाला आहे. आणि हे मोठं त्यांचं भाग्य आहे की नर्मदा त्यांच्या आयुष्याला कलाटणी देते. नर्मदे हर. किनारा. किनाऱ्याने घाट मार्गाने पुढे जायचं आहे. नर्मदेच्या किनाऱ्याने